राज्यशास्त्र फर्स्ट इयर FY BA त्याला म्हणतो आपण, फर्स्ट सेमिस्टर. याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा अभ्यास आपण करणार आहोत. आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. 10 व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिली होती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहास दाखवणारी ही सगळे व्हिडिओज होते. त्या व्हिडिओची लिंक अजूनही तुम्ही ग्रुपमध्ये पाहू शकता. यूट्यूबवरती सर्च दिलं तरी तुम्हाला मिळेल. ती जरूर पहा. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहास हा आपल्या सिलेबसमधला पहिला मुद्दा आहे. ही नोट मी तुम्हाला दिली आहे, PDF फॉर्मॅटमध्ये पण दिली आहे आणि या पेजची लिंक पण दिलेली आहे. तर ती सविस्तर वाचा, ते 10 व्हिडिओज पहा आणि मग तुम्हाला भारतीय राज्यघटना कशी निर्माण झाली त्याच्या संबंधाने पूर्ण कल्पना येईल. आणि याच प्रकारे तुम्ही साईडला हे पॅनल ओपन केलं गुगल ड्राईव्हमध्ये, गुगल डॉक्सचं, तर तुम्हाला पॉईंट्स दिसतील आणि पॉईंट वाईज तुम्ही वाचू शकाल. घटना म्हणजे काय, त्यालाच राज्यघटना म्हणतात किंवा त्यालाच संविधान म्हणतात. तो देशाचा मूलभूत कायदा असतो. एक कायद्याची मोठी चौकट असते, ती सर्वात मोठी, आणि त्याच्या आतमध्ये मग वेगवेगळ्या चौकटी असतात. घटना 2 प्रकारच्या, लिखित आणि अलिखित. ब्रिटनची घटना, इस्रायलची घटना किंवा काही प्रमाणात कॅनडाची घटना, ह्या सगळ्या अलिखित राज्यघटना. बाकीच्या सर्व बहुतेक सगळ्या लिखित आहेत. अमेरिकेची आधुनिक काळातली पहिली लिखित राज्यघटना. त्याच्यानंतर म्हणजे भारतीय राज्यघटनासुद्धा लिखितच आहे. ताठर आणि लवचिक असे घटनेचे आणखीन 2 प्रकार होतात. म्हणजे जी सहजपणे बदलता येत नाही ती ताठर राज्यघटना, आणि जी सहज बदलता येते ती लवचिक राज्यघटना. अगदी पहिली राज्यघटना तर ती हंबुराबी, त्यांनी कोड लिहिलं ते पुष्कळ इसवी पूर्वमध्ये जावं लागेल. पण अगदी अलीकडचं, तरी तुलनेने अलीकडचं जर बघायचं झालं तर रोमन साम्राज्यामध्ये पहिली लिखित राज्यघटना तुम्हाला सापडते. आणि आधुनिक काळातली मगाशी म्हटलं तशी अमेरिकेची, ती सर्वात छोटी आहे. भारतीय राज्यघटना सर्वात मोठी आहे. ती बनवायला साधारणपणे 1946 ते 49 अशी 3 वर्ष लागली. मग घटना समिती होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे प्रमुख होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समिती अंतर्गत जी मसुदा समिती होती त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, आणि म्हणून त्यांना आपण घटनेचे शिल्पकार असं म्हणतो. त्या समितीमधले बाकीचे 2-3 शारीरिक त्यांच्या काही अडचणी असतील किंवा काही व्याधी, प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे काम नाही करू शकले, तर आंबेडकरांनाच सर्व काम करावं लागलं. त्यामुळे त्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो. 26 नोव्हेंबर 1949ला घटना लिहून तयार झाली आणि त्याच्यानंतर 26 जानेवारीपासून ती लागू झाली. घटनेचा सरनामा आपण अत्यंत सविस्तरपणे एक एक शब्दाची चर्चा करत पाहिलेला आहे. त्याचेसुद्धा लिंक्स आहेत दिलेल्या. लेक्चरची सगळी लिंक जर तुम्हाला पाहायची असतील, सगळी लेक्चर्स, तर त्याची लिंक आहे इथे. ती मी याच्यात पण देऊन ठेवतो, या पेजवर पण देऊन ठेवतो. तर इथे तुम्हाला ही लिंक कायम मिळेल. हे पेज तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा ही लिंक पण ॲक्सेस करू शकाल. हे इथे मी लिहून पण ठेवतो. तर ही झाली लिंक टू प्रिव्हियस लेक्चर्स. तर ही जरूर पहा. त्याच्यानंतर आपण पाहायला सुरुवात केली होती ती म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य. ही पण सगळी आठवत आहेत का पहा तुम्हाला. सर्वात मोठी, काही अंशी ताठर आणि काही अंशी लवचिक घटना, तर बऱ्याच अंशी लवचिक असंही तुम्हाला म्हणता येईल. मग संसदीय लोकशाही आपल्याकडे आहे.
संघराज्य व्यवस्था आहे, धर्मनिरपेक्षता, त्याच्यानंतर मूलभूत हक्क दिलेले आहेत ते कोणकोणते हेही आपण पाहिले. प्रौढ मताधिकार आहे, मार्गदर्शक तत्व आहेत, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि अनेक देशांच्या राज्यघटनातील वेगवेगळ्या तरतुदी त्या आपण भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश त्यांचा केलेला आहे. नागरिकत्वासंबंधी आपण चर्चा केली, आणीबाणीच्या तरतुदींसंबंधी चर्चा केली, मूलभूत हक्कांचा चॅप्टर आपण पाहायला सुरुवात केलेली होती. मूलभूत हक्कांची ही 13 वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. लेक्चर याचंसुद्धा आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर मूलभूत हक्क, त्यातला पहिला मूलभूत हक्क आपण पूर्ण केला. तो होता तो समानतेचा हक्क. समानतेचा हक्क त्यानंतरचा हक्क जो येतो तो आहे स्वातंत्र्याचा हक्क. आणि आज आपल्याला चर्चा करायची आहे ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची. आपण कविता पाहिली, कुसुमाग्रजांची कविता आहे सर्वात मधुर स्वर. तर सर्वात मधुर स्वर कुठला, तर ते काय सांगतात, नदीच्या झऱ्याच्या पाण्याचा नाही, सागराचा नाही, कोकिळेच्या कूजनाचा नाही, किंवा मैफिलीतल्या गाण्याचा नाही, किंवा आमंत्रक ओठातील हसण्याचा नाही. सर्वात मधुर स्वर कुठला, तर केव्हा तरी कुठेतरी कोणाच्या तरी हातातील बेड्या किंवा बंधनांचे जे काही प्रतीक त्याला म्हणतो आपण, त्या खळाखळा तुटण्याचा. ती कविता तुम्ही आत्ताच ऐकली आहे. स्वातंत्र्य ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. स्वातंत्र्य देवतेचा पुतळा अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या बंदरामध्ये स्वातंत्र्य देवतेचा पुतळा उभा केलेला आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की अमेरिकन लोकांना स्वातंत्र्याचं महत्त्व किती आहे. अमेरिकेमध्ये जायचं ते स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी जायचं. अमेरिकेमध्ये मॅक्सिमम लिबर्टी म्हणजे शक्य तेवढे सर्व स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच अमेरिका एवढी प्रगती करू शकली, अमेरिका एवढी पुढे गेली असं म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेने सुद्धा नागरिकांना स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. स्वातंत्र्य हे मूलभूत स्वरूपाचंच आहे. 19 नंबरच्या आर्टिकलमध्ये घटनेच्या याचा समावेश केला गेलेला आहे. सुरुवातीच्या भागामध्ये काय म्हटलंय, तर 6 स्वातंत्र्य दिलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे थोडक्यात तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. विचार व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे तुम्ही कथा लिहू शकता, तुम्ही लेख लिहू शकता, तुम्ही नाटक लिहू शकता, नाटक सादर करू शकता, तुम्ही एखादा चित्रपट तयार करू शकता, तुम्ही एखादं हँडबिल छापून ते भिंतीवरती चिकटवू शकता, किंवा भिंतीवरती एखादं मोठं पोस्ट लिहू शकता, एखादं बॅनर तयार करू शकता. तर विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता. त्याच्यानंतर पुढचं स्वातंत्र्य जे देण्यात आलंय ते आहे शांततेने शस्त्रांशिवाय एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. कितीही प्रमाणामध्ये कितीही मोठा जमाव एकत्र जमू शकतो. मग तुम्हाला दिवाळीचं सेलिब्रेशन करायचंय किंवा तुम्हाला पतंगाच्या मोसमामध्ये एकत्र येऊन पतंग उडवण्याचा आनंद घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला एखादी राजकीय सभा आयोजित करायची आहे, एखाद्या सामाजिक प्रश्नावरती, उदाहरणार्थ गर्भलिंग चिकित्सेच्या विरोधात किंवा हुंडा पद्धतीच्या विरोधात, तर या प्रश्नाच्या संदर्भात काही आंदोलन करायचं आहे, जमाव जमवून
एकत्र यायचं आहे किंवा सभा घ्यायची आहे किंवा जनतेचं कुठल्या तरी प्रश्नाच्या विषयी जागरण करायचं आहे, एड्स विषयी असेल किंवा कोविड-19 विषयी असेल किंवा आणखीन कुठल्याही विषयाविषयी असेल, तर ते करण्याचं स्वातंत्र्य शांततेने शस्त्रांशिवाय एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. आता शस्त्रांशिवाय याला परत शस्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या केलेली असते. चाकू हे शस्त्र आहे, पण चाकू वेगवेगळ्या प्रकारचे असतात. भाजी कापण्याचा पण चाकू असतो आणि भोसकण्यासाठी वापरतात तो पण चाकूच म्हणतो आपण त्याला. तर 11 इंचाच्या वर ज्याचं पातं आहे अशा चाकूला शस्त्र मानलं जातं. आता याच्यात सुद्धा परत अपवाद केलेले आहेत. शिखांना कृपाण बाळगण्याचं स्वातंत्र्य आहे, मग ते 11 इंचापेक्षा मोठं असलं तरी चालेल. म्हणजे शीख माणूस कृपाण बाळगू शकतो, कारण त्यांना धर्माने तशी आज्ञा दिली आहे आणि भारतीय राज्यघटना ही धार्मिक आज्ञा मान्य करते. म्हणजे धर्मस्वातंत्र्य जपण्याचा तो एक मोठा प्रकार किंवा मोठा प्रयत्न असं आपण त्याची व्याख्या करू शकतो. तर दुसऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ असा होतो की शांततेने शस्त्रांशिवाय एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. आता पुढे संघटना आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. संघटना स्थापन करणं, जगातल्या कुठल्याही सरकारला भीती कशाची वाटत असेल तर ती संघटनेची वाटते. एकटा माणूस आरडाओरडा करत असेल, काही प्रश्न त्याचे असतील, काही मागण्या करत असेल, ते हँडल करणं सरकारच्या दृष्टीने तुलनेने सोपं असतं. पण जेव्हा माणसांचं संघटन तयार होतं त्यावेळेला त्याच्याशी डील करणं सरकारसाठी कठीण असतं. मग ते संघटन कदाचित सरकारच्या जीवावर पण उठू शकतं. उदाहरणार्थ आसाम गण परिषद किंवा ऑल आसाम स्टुडंट्स युनियन 1985-80 पासून यांचा प्रभाव आसाममध्ये वाढत गेला आणि मग शेवटी सरकारला, म्हणजे राजीव गांधी सरकार जे पुढे आलं 1984 मध्ये, त्यांनी 85 साली यांच्याशी करार केला. ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्टच्या सुमारास तो करार झाला आणि तो करार डिक्लेअर करण्यात आला आणि मग तिथून आसाम निवडणुका झाल्या आणि आसाम गण परिषद अर्थात निवडून आली आणि सत्तेमध्ये आली. तर हे संघटन तयार झालं की असं होऊ शकतं. खलिस्तानच्यासाठी स्वतंत्र कमांडो फोर्स वगैरे स्थापन झाले, तर त्याचीसुद्धा सरकारला एक प्रकारे काळजी वाटत होती. त्यांना ते नेहमी आवाहन करायचे की तुम्ही घटनेच्या चौकटीत राहून कार्य करा. तर संघटनाची भीती नेहमी लोकांना वाटते. तरीही घटनाकारांनी संघटना आणि आता सहकारी संस्था हा शब्द नव्याने टाकलेला आहे, घटनेमध्ये अलीकडे टाकलेला आहे. संघटना आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. आता ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामुळे पुष्कळ फायदे करून घेतलेले आहेत. सहकारी संस्था यांनी महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचं आर्थिक सगळं स्वरूपच बदलून टाकलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सावकारी नष्ट करण्याचं सगळं श्रेय, जवळपास सगळं श्रेय सहकारी चळवळीला जातं. म्हणजे सहकारी बँकांमधून कर्ज उपलब्ध झाली तर सावकाराकडे कोण कशाला जाईल. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये अजूनही तेवढा विकास झालेला नाही आहे, त्यामुळे तिथला शेतकरी अजून सावकाराकडे जातो, दामदुपटीने व्याज भरतो आणि मग तिकडे आत्महत्येचं प्रमाण पण तुम्हाला जास्त दिसतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे दिसत नाही, कारण तिथे शेतकरी सहकारी संस्था आहेत. कोल्हापूर साताऱ्याकडून तुम्ही आला असाल तर तुम्हाला शेतकऱ्यांचे सहकारी भांडार हे बघण्याची सवय आहे, तुम्हाला माहिती आहे ते. शेतकऱ्यांचे पेट्रोल पंप्स पण आहेत. पुष्कळ उद्योग वाढलेला दिसतो किंवा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सहकारी चळवळीमुळे भक्कम झालेली दिसते. तर संघटना आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य
अर्थात हेही स्वातंत्र्य पुन्हा घटनेच्या चौकटीत राहूनच आहे. ती संघटना जर शस्त्रास्त्रांशी संबंध काही त्यांचा आला, हिंसक चळवळीशी संबंध आला, तर त्याच्यावरती बॅन पण येऊ शकतो. असा बॅन आत्तापर्यंत अनेक संघटनांवरती आलेला आहे. परत काही कारणांनी तो काढून पण टाकण्यात आलेला आहे. तर असं होत राहतं. भारतात कुठेही मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्हाला भारतात कुठे जायला परवानगी विचारावी लागणार नाही सरकारची. अर्थात याला अपवाद आहेत. आता तुम्ही आत्ता अनुभवत असाल कोविडच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रामस्थांनी आपल्या वेशीवरती काटेरी कुंपण टाकून दिलेलं होतं आणि गावात ते लोकांना यूज देत नव्हते. किंवा मुवमेंटला बंदी होती, ई पास घ्यावा लागायचा आणि ते ई पासला ठराविक कारणच ॲक्सेप्ट केली जायची. तो महिनोन्महिने मिळाला नाही लोकांना, त्याच्यामुळे प्रवासच करता आला नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमध्ये या स्वातंत्र्यावरती सुद्धा बंधन घालता येतं. पण एरवी सामान्य परिस्थितीमध्ये भारतामध्ये कुठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य सर्व भारतीय नागरिकांना आहे. मग त्यांचा धर्म, जात, तो कुठल्या राज्यातला आहे, कुठली भाषा बोलतो, श्रीमंत आहे की गरीब, खेड्यातला आहे की शहरातला, सुशिक्षित आहे की अशिक्षित, डिग्री होल्डर आहे का, वकील आहे का, कुठल्या जातीचा, धर्माचा कुठलाही विचार त्याच्यामध्ये केला जात नाही. भारतात कोठेही कायमचे वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. आत्ता मागच्या वर्षी काश्मीरचा दर्जा बदलला. जम्मू आणि काश्मीर हे राज्य आता घटक राज्य न राहता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे आणि त्याचे 2 विभाग केलेले आहेत. एक जम्मू काश्मीर आणि दुसरा लडाख. 370व कलम जे त्याला लागू होतं ते आता काढून टाकलं. त्याच्यामुळे आता त्याचे एक एक परिणाम दिसायला लागतील. तर त्यावेळेला चर्चा अशी होती की आता 370व कलम काढून टाकला, आता त्यातले कायद्यातले बारकावे अजून बरेच आहेत. हे लोकांची चर्चा मी फक्त तुम्हाला सांगतो आहे. तर कुठेही कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य किंवा पुढचं जे आहे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, त्याला काश्मीर हा इतके वर्ष अपवाद होता. अजूनसुद्धा सगळं अजून संपलेलं नाही आहे. अजूनही नियम आहेत, बंधनं आहेत, मर्यादा आहेत. पण लोकांच्या मध्ये तशी चर्चा होती. व्हॉट्सॲपवरती मला म्हणायचं आहे स्पष्ट ते हे की व्हॉट्सॲपवरती चर्चा अशी होती की आता तुम्ही काश्मीरमध्ये जमिनी विकत घ्या, काश्मीरच्या मुलींशी लग्न करा. हे लोकांच्या विचारांची पातळी पण त्याच्यामध्ये लक्षात येते. पण ही चर्चा सुरू झालेली होती हे लक्षात घ्या. तर भारतात कुठेही कायमचे वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आणि व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. आता याचे अपवाद मी प्रत्येक वेळेला अपवाद सांगत आलो. आता इथे परत आणखीन वेगळी चर्चा. तर देशाची सुरक्षा, इतर राष्ट्रांबरोबरचे मित्रत्वाचे संबंध, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था, नीतिमत्ता, सभ्यता, कोर्टाच्या निर्णयाचा अवमान, बदनामी किंवा एखादा गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे या संदर्भात स्वातंत्र्यावर बंधने घालू शकणारे कायदे सरकार करू शकते. म्हणजे सरकारला स्वातंत्र्य तुमचं मर्यादित करण्याचा अधिकार आहे. पहिल्या घटना दुरुस्तीने 1951 मध्येच ही तरतूद करण्यात आली. 1963 मध्ये सार्वभौमत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये ॲड करण्यात आला आणि चीनचं युद्ध वगैरे या सगळ्या बॅकग्राऊंडवरती ही दुरुस्ती त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे भारतातली दक्षिणेकडची काही राज्य आहेत, तमिळनाडू उदाहरणार्थ, ते फुटून निघण्याची भाषा करत होते. तर त्या संदर्भात अँटी सेसेशन बिल हे 1963 मध्ये ती घटना दुरुस्ती आणण्यात आली आणि त्याप्रमाणे सार्वभौमत्व वगैरे या सगळ्या गोष्टी आता त्याच्यात आलेल्या दिसतं. तर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यावरची बंधनं हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर 20वं कलम जे आहे
स्वातंत्र्याच्या हक्काच्या संदर्भातच आहे. अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारेच शिक्षा देण्यात येईल. एकाच गुन्ह्यासाठी दुसऱ्यांदा शिक्षा देता येणार नाही. तसेच कोणावरही स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येणार नाही. आता हे जे आहे ते सर्वसाधारणपणे सामान्य माणसासाठी लागू नाही आहे. ज्याच्यावरती कुठला तरी आरोप झाला आहे किंवा जो गुन्हा सिद्ध झाला आहे, गुन्हेगार ज्याला मानलं जातं, त्याच्या संदर्भातले हे कायदे आहेत. त्याचं स्वातंत्र्यसुद्धा राखण्याचा प्रयत्न भारतीय घटनाकारांनी केलेला आहे. म्हणजे एखादा आरोपी आहे, आता आपल्याकडे आत्ता चर्चा चालू आहे तोच विषय आपण घेऊ उदाहरण म्हणून, की बलात्काराच्या गुन्ह्याला शिक्षा काय असावी. पुष्कळ जणांचं मत आहे, सरकारमधल्या पण काही जणांचं मत आहे की बलात्काराच्या शिक्षेला फाशीची शिक्षा असावी. बलात्काराच्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा दिली जावी आणि अगदी वय वगैरे न लक्षात घेता, तो 14 वर्षाच्या खालचा आहे का 18 वर्षाच्या खालचा आहे, काही न बघता तो गुन्हा जर त्यांनी केला आहे हे सिद्ध झालं तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी. म्हणजे अगदी हैदराबादमध्ये एक केस झाली होती, तिथे पोलिसांनी गोळ्या घालून मारलं, तर बऱ्याच लोकांनी त्याचं समर्थन पण केलेलं होतं की यांची लायकी तीच आहे आणि त्यांना तसंच वागवलं पाहिजे. बऱ्याच जणांनी हा प्रश्न मांडला की हे कोर्टामध्ये आधी त्याची चर्चा झाली पाहिजे होती, त्यांना त्यांची बाजू मांडता आली पाहिजे होती आणि मग त्यांना कोर्ट शिक्षा देऊ शकतं. पोलिसांनी शिक्षा देणं हे चुकीचं आहे. तर शिक्षा जी द्यायची ती अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या आधारेच द्यायची. आता बलात्कार प्रकरण आहे 2019 2019 मधलं आहे. 2020मध्ये किंवा 2021मध्ये समजा बलात्कारासंबंधी कायद्यामध्ये दुरुस्ती झाली आणि फाशीची शिक्षा आणि कोणालाही वयाचा विचार न करता अशी काही तरतूद त्याच्यामध्ये झाली, तर 2019च्या गुन्हेगाराला या 20 किंवा 21च्या कायद्याप्रमाणे शिक्षा देता येणार नाही. त्याला 19च्या कायद्याप्रमाणे जे काही तरतुदी असतील त्याप्रमाणेच शिक्षा देता येईल. त्याला म्हणतात अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या आधाराने शिक्षा. एकाच गुन्ह्यासाठी दुसऱ्यांदा शिक्षा देता येणार नाही. म्हणजे एखादा दरोडेखोर आहे, त्याने बँकेवर दरोडा टाकला, त्याच्या संबंधाने केस उभी राहिली, त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला 10 वर्षाची शिक्षा झाली. त्यांनी सगळा ऐवज जेवढा शक्य आहे तेवढा परत केला. 10 वर्षानंतर तो शिक्षा भोगून बाहेर आला, त्याच्यानंतर जर परत कोणी म्हणालं की माझी मालमत्ता पण एवढी त्याने त्या बँकेच्या प्रकरणामध्ये गेली आणि याला आणखीन शिक्षा झाली पाहिजे, तर मी पण एक खटला भरतो. एका गुन्ह्यासाठी शिक्षा भोगून आल्यानंतर तो परत त्याला शिक्षा त्याच गुन्ह्यासंबंधी देता येणार नाही. त्याच्यानंतर स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येणार नाही. म्हणजे तू हे बोललंच पाहिजे, तू हे सांगितलंच पाहिजे असा कुठल्याही न्यायालयाला जबरदस्ती करता येत नाही. जर दुसरा पक्ष जो प्रतिपक्ष आहे त्याला सिद्ध करून दाखवायचं असेल तर ती माहिती गोळा करणं किंवा पुरावे गोळा करणं ही दुसऱ्या पक्षाची जबाबदारी आहे. ज्याच्यावर आरोप झाला आहे त्यांनीच स्वतःच्या विरुद्ध साक्ष द्यावी अशी सक्ती नाही करता येत. 21वा आर्टिकल काय म्हणतं ते बघा. कायदेशीर प्रक्रियेशिवाय कोणाचेही जीवन अथवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही. जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्य, जीवन हिरावून घेणं याचा अर्थ फासावर लटकवणं किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणं. तुम्ही सकाळी उठता, तुमची कामं उरकता आणि मग तुम्हाला बँकेत जायचं आहे, मग तुम्हाला फिल्म बघायला जायचं आहे. मध्येच एखादा पोलीस आला आणि तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला फिल्मला जाता येणार नाही, तुम्ही तिकीट जरी काढलं असेल तरी आत्ता मला तुमची चौकशी करायची आहे. तुम्ही विचारू शकता कशाच्या आधारावरती तुम्ही मला बोलवले, तुमचं वॉरंट दाखवा. तुम्ही हे फिल्ममध्ये बऱ्याच वेळेला पाहिलं असेल. ज्यांना माहीत नसतं ते घाबरतात आणि मग पोलिसांच्या मागे जातात. पोलीससुद्धा मग बऱ्याच वेळेला अशी प्रकरणं घडलेली आहेत की त्यांच्या सत्तेचा गैरवापर करतात. परंतु नागरिकांना तो अधिकार आहे
तर कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणाचंही जीवन अथवा व्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही हिरावून घेता येणार नाही, सरकारला अजिबातच नाही. आता 21A म्हटल्याबरोबर तुमच्या मागच्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या पाहिजेत. ए आहे याचा अर्थ हे कलम नव्याने इन्क्लूड केलेलं आहे, घटना दुरुस्तीने इन्क्लूड केलेलं आहे. मूळ घटनेमध्ये हे नव्हतं. 86व्या घटना दुरुस्तीने 2002च्या 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारी ही घटना दुरुस्ती आहे. घटना निर्मितीच्या वेळेस ही तरतूद राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम क्रमांक 45 मध्ये करण्यात आली होती. आता याचं बॅकग्राऊंड पण मी तुम्हाला सांगितलं. मार्गदर्शक तत्वांची आपण चर्चा केली त्यावेळेला, की गोष्टी मार्गदर्शक तत्वांमध्ये का टाकतात? शिक्षणाचा हक्क, शिक्षणाला प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं हा मूलभूत हक्क दिलेला नव्हता. हे 45व्या कलमामध्ये मार्गदर्शक तत्वांच्या चॅप्टरमध्ये टाकलं. असं का करण्याचं कारण काय? तर त्यावेळेला प्रॅक्टिकली त्या गोष्टी शक्य नव्हत्या. तेवढा पैसा, तेवढा निधी, फंड्स ज्याला म्हणतो आपण, ते सरकारकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे शाळा बांधणं, तिथे शिक्षकांची नियुक्ती करणं, वीज, पाणी, बसायला बाक, साफसफाईसाठी कर्मचारी, क्लार्क ऑफिस, एवढं सगळं करण्यासाठी जो पैसा लागतो तो सरकारकडे नव्हता. प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी शाळा असली पाहिजे. तर तुम्ही असं म्हणू शकता की सक्तीचं आणि मोफत शिक्षण. तर हे आता शक्य झालंय. आता बऱ्यापैकी जवळपास सर्व गावांमध्ये शाळा आहेत, पण अजूनही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल एक शिक्षकी शाळा आहे. म्हणजे एकच शिक्षक पहिलीपासून 7वीपर्यंतच्या सगळ्या वर्गांना शिकवतो. एकाच वर्गात सगळे बसलेले असतात. बऱ्याच वेळेला ते वर्ग उघड्यावर पण असतात. आता शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी केला तो प्रयोग आहे, ते जाणीवपूर्वक केलेलं आहे, ती गोष्ट वेगळी. आणि खेड्यामध्ये बांधकाम नाही किंवा पैसा नाही म्हणून उघड्यावर शाळा घ्यायला लागणं ही वेगळी गोष्ट आहे. मग पाऊस, पाणी, वारा सगळं सांभाळत त्यांना शाळा घ्यावी लागते. तर अशा परिस्थितीत ते शाळा चालवतात. परंतु आता असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे की सगळीकडे शाळा उपलब्ध आहेत आणि 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देता येतं. म्हणून आता तो मूलभूत हक्क केलेला आहे. म्हणजे एखाद्या मुलाला शिक्षण मिळत नसेल तर तो थेट सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करू शकतो आणि मग सुप्रीम कोर्ट सरकारला जाब विचारू शकतं की याला शिक्षण का मिळत नाही आहे, की याच्यासाठीची व्यवस्था तुम्ही गावामध्ये याच्या केलेली नाही आहे, ती लगेच करा. किंवा मग काही सरकारला दंड ठोठावणं किंवा काही अधिकाऱ्यांना काम करण्यामध्ये काहीतरी तुमच्या चुका झाल्या हे दाखवून देणं, शेरे मारणं, हे सगळं सुप्रीम कोर्ट करू शकतो. 22वं जे आहे कलम, त्याच्यामध्ये कारणे न सांगता कोणालाही अटक करता येणार नाही. अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत नजीकच्या न्यायालयासमोर उभे करून न्यायालयाच्या मताप्रमाणे पुढील कारवाई करण्यात यावी. किती विचार करून ठेवलाय घटनाकारांनी ते पहा. पोलिसांना कोणालाही अटक करण्याचा अधिकार आहे, पण कारण न सांगता अटक नाही करता येत. अटक केल्यानंतर सुद्धा आणून ठेवलंय आणि लाठ्याकाठ्याने मारलं किंवा लाथाबुक्क्याने मारलं असं करता येत नाही. 24 तासांच्या आत, हे सुद्धा तुम्ही फिल्म्स बघितले असतील, कादंबऱ्या वाचल्या असतील तर अनेक वेळेला अगदी TV सिरियल्समध्ये सुद्धा ही गोष्ट ऐकली असेल, बातम्यांमध्ये सुद्धा ऐकली असेल की विदिन 24 आवर्स, 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर उभं करावं लागतं. आणि मग मॅजिस्ट्रेट सांगतो की याला पोलीस कस्टडी द्यायची का जेल कस्टडी द्यायची का जामीन द्यायचा का सोडूनच द्यायचं. पोलीस ठरवू नाही शकत. पोलिसांना त्याच्याविषयी पुरावे द्यावे लागतात. पोलिसांना जर पोलीस कस्टडी हवी असेल, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात तो
आरोपी हवा असेल तर तसे पुरावे सादर करावे लागतात की याचा तपास आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी तो आमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते नाही करता आलं तर न्यायाधीश सांगतील की याला जेल कस्टडी द्या. जेल कस्टडी याचा अर्थ पोलीस तिथे मग जेलरच्या परवानगीशिवाय किंवा विशिष्ट प्रोसेसशिवाय जाऊन चौकशी नाही करू शकत. मग कोर्टामध्ये जेव्हा खटला उभा राहील त्यावेळेलाच जे काही होईल ते आमने-सामने होईल. काही वेळेला त्याला जामीन पण मिळू शकतो. अर्थात जामिनाची रक्कम देण्याची क्षमता त्याची नसेल तर तो जेल कस्टडीमध्ये जातो. आणि काही वेळेला न्यायाधीशांना असं वाटलं की विनाकारण राजकीय हेतूनी किंवा आणखीन कुठल्यातरी वैयक्तिक हेतूनी त्याला अटक केली आहे तर त्याला ते मुक्त पण करू शकतं. म्हणजे पोलिसांच्या हातामध्ये सर्व अधिकार दिलेले नाही आहेत. न्यायालय मध्ये आहे नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी. तर हा झाला स्वातंत्र्याचा हक्क. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या. म्हणजे 6 स्वातंत्र्य, त्याच्यानंतर त्याला असलेले अपवाद आणि मग गुन्हेगार, आरोपी यांच्या संदर्भातले काही संरक्षणं जी दिलेली आहेत ती पण पाहिली. आता याच्यातले जे आरोपी आहेत तर बऱ्याच वेळेला ते क्रिमिनल्सच असतात असं नाही. राजकारण्यांना सुद्धा या सगळ्या तरतुदींचा 20 ते 22 मधले ज्या तरतुदी आहेत त्याचा फायदा राजकीय कार्यकर्त्यांना पण मोठ्या प्रमाणावरती होतो. त्यांच्यावरती पण आरोप ठेवले जाऊ शकतात. वेगवेगळ्या कारणांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जगभरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशामध्ये हे चालतं. आता याच्यानंतरचा जो हक्क आहे तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क. हा एकमेव याच्यामध्ये अशी निगेटिव्ह भाषा वापरलेली आहे. पहिला आपण बघितला तो समानतेचा हक्क होता, दुसरा होता तो स्वातंत्र्याचा हक्क आणि तिसरा शोषणाविरुद्धचा हक्क. म्हणजे क्रमाने जाताना तुम्ही कदाचित असं पण लिहाल की शोषणाचा हक्क, तर तसं लिहू नका किंवा तसं वाचू नका. शोषणाविरुद्धचा हक्क आहे. शोषण अनेक प्रकारे जे बलवान असतात, ज्यांच्याकडे आर्थिक, राजकीय, संघटनात्मक किंवा कुठल्याही प्रकारची अतिरिक्त ताकद असते, क्षमता असते, ते दुसऱ्यांना लोळवण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्यांना आपल्या बाजूनी करण्याचा, आपल्यासारखं करण्याचा, आपण म्हणू तसं वागवण्याचा प्रयत्न करत राहतात. माणसांचा व्यापार होतो. कमला नावांचं विजय तेंडुलकरांचं नाटक आहे. त्याची मला वाटतं सिरियल पण झाली होती. ते सिरियलमध्ये बऱ्याच गोष्टी त्याने आणखीन ॲड केल्या, ते सोडून द्या पॉप्युलॅरिटी मिळवण्याच्या दृष्टीने. पण कमला नावाचं विजय तेंडुलकरांचं मूळ नाटक आहे. ते खरोखर वाचण्यासारखं आहे. की एक पत्रकार आहे, त्याला अशी बातमी कळते की बिहारमध्ये एका ठिकाणी माणसांचा व्यापार होतो. तर तो तिथे जातो, इन्व्हेस्टिगेशन करतो, ते ठिकाण शोधून काढतो आणि मग त्याला पुराव्याने सिद्ध करायचं असतं म्हणून तो एका मुलीला विकत घेतो आणि मग ते सगळं रेकॉर्ड करतो आणि पुण्यात आणून मग त्याला, पुण्यात म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या एका चांगल्या शहरामध्ये आणून तो पत्रकार परिषद घेतो आणि तिथे ते दाखवतो सगळं त्या मुलीला. त्या मुलीला अर्थात ती बिहारमधली, खेड्यातली, आदिवासी भागातली, तिला त्यांच्या भाषेशिवाय दुसरं काहीच येत नसतं आणि ते हे शहरी वातावरण, शहरी भाषा हे तिला सगळंच नवीन असतं. म्हणजे काय चाललंय हे तिला कळत नसतं. या पत्रकारांनी तिला शक्य तेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तिला सगळं माहीत नसतं. आणि मग एकापाठोपाठ एक पत्रकार परिषदा होतात, लोक सतत येत राहतात भेटायला घरी. तर त्या मुलीचं एक प्रकारे एक प्रदर्शनातली वस्तू होऊन जाते आणि मग शेवटी ती वैतागून असं म्हणते, नाटकाचं शेवटामध्ये ते सगळा संवाद दाखवला तो वाचण्यासारखा आहे मुळातून. की त्या संवादात ती मुलगी असं म्हणते की मी बिहारमध्येच आमच्या कुठल्या जमीनदाराकडे विकली गेली असते तर निदान एका घरामध्ये शांतपणे काम करत जीवन तरी जगले असते. हे काय सतत माझा प्रदर्शनातल्या वस्तूसारखं
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं, लोक वाटेल ते विचारतात, वाटेल तशा घाणेरड्या नजरेने बघतात. तर याचं हे जीवन मला जास्त असह्य वाटतंय. तर माणसांचा व्यापार, विजय तेंडुलकर अतिशय सेन्सिटिव्ह लेखक. विजय तेंडुलकरांचं सगळं वाङ्मय मला तरी असं म्हणायचं आहे की FY ते TY या काळामध्ये तुम्ही वाचून काढा जरूर. तर माणसांचा व्यापार आणि वेठ बिगारी याच्यावरती घटनेने बंदी घातलेली आहे. वेठ बिगारी, वेठीला धरणे असा मराठी वाक्प्रचार आहे. वेठीस धरणे याचा अर्थ काय की तुमची इच्छा नसताना तुम्हाला एका ठिकाणी डांबून ठेवणं किंवा एखादी गोष्ट करायला लावणं. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत असं होतं, त्यांना असं वाटतं ते त्यांचे आईवडील त्यांच्याच भल्यासाठीच ते करतात. आईला कामाला जायचं असतं तर आई त्यांना पाळणाघरामध्ये ठेवून जाते. मुलाला असं वाटतं की आपल्याला हे कुठेतरी नको त्या ठिकाणी आणून डांबलेलं आहे, मग ते रडायला लागतं मूल. त्याला जे फिलिंग येतं ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतं. मग ती पाळणाघरातली बाई असते किंवा कोणी असतं, भाऊ, दादा, काका, मामा, तर तो त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. त्या मुलाला असं वाटत राहतं की आपल्याला कोणीतरी वेठीला धरलंय. तर हे तर मुलाच्या भल्यासाठी आहे. पण बरेच जमीनदार अजूनही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी असे माणसं सापडतील की कोणाला तरी पिढ्यानपिढ्या त्यांनी असं पकडून आणलेलं असतं आणि आपल्याच शेतामध्ये छोटीशी जागा दिलेली असते, सहसा गोठ्याच्या शेजारची जागा. शापित नावाचा मराठी पिक्चर आहे, त्याच्यामध्ये हे वेठ बिगारीवरचाच तो पिक्चर आहे, त्याच्यामध्ये हे सगळ्याचं चित्रण केलेलं आहे. आणि त्याला वर्षाकाठी त्या मजुराला एखादा नवीन कपडा देणं दिवाळी किंवा सणाच्या वेळेला, आणि बाकी मग रोजचं जेवण देणं, त्याच्यात बऱ्याच वेळेला ते शिळं पाकं आणि उरलेलंच देणार. जनावरांसारखीच वागणूक त्यांना दिली जाते. कुठलाही पगार नाही, कुठलीही पगार वाढ नाही, बढती नाही, बदली नाही. तिथेच काम करायचं, जे म्हणेल ते काम करायचं. कामात काही चुका झाल्या तर चापकाचे फटके पण खायचे. स्त्रियांवर अत्याचार, म्हणजे या कुटुंबातल्या स्त्रिया म्हणजे आपल्याच मालकीच्या, अशी बऱ्याच वेळेला लोकांची भावना असते, मालकांची त्यांच्या. त्यामुळे ते अत्याचार. तर शापितमध्ये या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण झालेलं आहे. तो शापित सिनेमासुद्धा बघता आला तर पहा. तर वेठबिगारी अजूनही चालू आहे आणि पिढ्यानपिढ्या ते चालत राहतं. केव्हा तरी आजोबा पणजोबांनी काही कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज आजोबा पणजोबा कुठेतरी सह्या करून टाकतात. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, तर त्यांची जमीन त्याच सहीच्या आधाराने ताब्यात घेतली जाते. मग ते जमिनीचे मालक राहत नाहीत आणि ते मजूर म्हणून काम करत राहतात. तर त्यांना सांगितलं जातं की तुमचं एवढं व्याज आहे, एवढं कर्ज आहे, आणि चक्रवाढ व्याज लावलं जातं आणि मग तुम्हाला ते फेडता येणार नाही. मग फेडण्याचा एकच उपाय की तुम्ही कष्ट करत राहा. पहिल्या पिढीला कर्ज फेडायचं हे कारण सांगितलं जातं, पुढच्या पिढीला ते सांगण्याची पण गरज नाही, कारण ती त्यांच्या जीवनाची पद्धतीच बनून जाते, त्यांना ती सवयच लागून जाते की आपलं जीवन म्हणजे काय, तर या मालकाच्या घरामध्ये राहायचं आणि तो म्हणेल तसं काम करायचं. बऱ्याच वेळेला मग कलेक्टर्स किंवा पोलीस ऑफिसर्स धाडी घालतात आणि असे वेठबुगार मुक्त करतात. अशी उदाहरणं आजही सापडतील, बातम्या वाचल्यात तर आजही तुम्हाला दिसतील. पण 1950मध्ये लागू झालेल्या घटनेमध्येच या प्रकारावरती, या प्रथेवरती बंदी घालण्यात आलेली होती. म्हणजे आपले घटनाकार किती प्रगत विचारांचे होते त्याचा विचार तुम्ही करू शकाल. त्याच्यानंतर 24वे कलम जे आहे ते 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक कारखान्यांमध्ये काम करण्यास बंदी. बालमजुरी ज्याला म्हणतो आपण. आता या बालमजुरीच्या संदर्भामध्ये आणखीन कायदे महाराष्ट्र शासनाने केलेले आहेत आणि कुठेही आता बालमजुरी शिल्लक नाही असं महाराष्ट्र सरकारचा आता दावा आहे. पुष्कळ मोठं आंदोलन झालं. RR पाटील जे त्यावेळेला आपले गृहमंत्री होते, त्यांनी हा मुद्दा पुष्कळ लावून धरलेला होता. त्यांच्यानंतरही आलेल्या सरकारांनी बरेच प्रयत्न केले आणि आता तुम्हाला अगदी दुकानांमध्ये पाट्या लिहिलेल्या दिसतात की आमच्या दुकानात लहान मुलं काम करत नाहीत.
तर निदान एक वातावरण निर्मिती तरी झालेली दिसते. काही प्रमाणात, काही थोड्या प्रमाणात अजून ते दिसतं. धारावीसारख्या भागामध्ये अजूनही तुम्हाला हा प्रकार लपून-छपून चाललेला दिसेल. आपल्या महाविद्यालयाच्या एन-एस-एस ग्रुपनी पोलिसांच्या मदतीने धारावीमध्ये धाडी घातलेल्या होत्या आणि 10 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत, फार लांबच्या गोष्टी नाही आहेत. तर त्या धाडींमध्ये तिथे अतिशय वाईट अवस्थेमध्ये वरच्या मजल्यावर, वरचा मजला म्हणजे इतका छोटा की तिथे मान वर करून सरळ ताठ उभं पण राहता येत नाही. बसूनच काम करायचं. तर तिथे कापडावरती जे काही नक्षीकाम वगैरे करणं, जरी काम, त्याच्यासाठी ही मुलं आणली जातात. तर बिहारमधून बहुतेक किंवा उत्तर प्रदेशमधून आलेली मुलं आणि ती तिथे काम करत राहतात. त्यांना जेवणाचा डबा मिळतो. तुम्ही YouTubeवरती या संबंधाने व्हिडिओज पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. तर जेवण मिळतं आणि त्याच्या पलीकडे मग त्यांना काही स्वातंत्र्य नाही आहे. लहान मूल म्हणजे त्याचं खेळण्याचं वय, त्याचं शिकण्याचं वय, शाळेत जाण्याचं वय, मित्रांबरोबर मजा करण्याचं वय, पण ते त्यांच्या नशिबी नसतं. तर त्यांना तिथे जुलूम जबरदस्ती खाली राहावं लागतं. घटनाकारांनी याच्यावर बंदी घातलेली दिसते आणि घटनेमधले शब्द आहेत की धोकादायक कारखान्यांमध्ये काम करण्यास बंदी. आता याचं इंटरप्रिटेशन करून प्रत्येक राज्य सरकारने वेगवेगळे कायदे केलेले दिसतात. महाराष्ट्र सरकारने 14 वर्षाखाली मुलांना कुठेच काम करण्यास बंदी केलेली दिसते. पुढचा जो मूलभूत हक्क दिलेला आहे तो धर्म पालन करण्याचा हक्क, धर्मासंबंधीचा हक्क आहे. 25, 26, 27 आणि 28 असे 4 कलम त्याची तुम्हाला दिसतील. तर भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाही. भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्षतेचं पालन करणारी राज्यघटना आहे. भारतामध्ये हिंदूंची बहुसंख्या आहे, 85% वर हिंदू आहेत, पण म्हणून तो अधिकृत धर्म होत नाही. सर्व धर्म समानता किंवा सर्व धर्म समभाव हे भारतीय घटनेचं एक वैशिष्ट्य आहे आणि अल्पसंख्याकांना विशेष संरक्षण हे आणखीन एक वैशिष्ट्य. तर 25व्या कलमानुसार धार्मिक हक्काच्या खाली काय काय नोंदवलंय, तर सार्वजनिक शिस्त, नीतिमत्ता, आरोग्य या सर्वाचे भान ठेवून प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. धर्माचे पालन आणि धर्माचा प्रचार पण करण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रचार करताना किंवा पालन करताना धर्माचं सार्वजनिक शिस्त पाळली पाहिजे. म्हणजे होळी करायची आहे तर ती भर चौकात होळी तुम्हाला नाही करता येणार. किंवा रंगपंचमी आहे, होळीच्या नंतर पाणी उडवायचं आहे, रंग उडवायचा आहे, तर तो कुठेही आणि कोणाच्याही अंगावर उडवता येणार नाही. समोरच्याची इच्छा असेल, तो सामील होत असेल तर करायला हरकत नाही आहे. तर सार्वजनिक शिस्तीचं पालन, त्याच्यानंतर नीतिमत्तेचं पालन, मोरॅलिटी. आता हा शब्द खूप व्यापक आहे. नीतिमत्तेची व्याख्या कशी करायची मग ते वकील आणि न्यायाधीश ठरवू शकतात. आमदार, खासदार, सरकार, आम जनता सगळ्यांवर अवलंबून आहे नीतिमत्ता कशाला म्हणायचं आणि कशाला म्हणायचं नाही. घटनेमध्ये असेच रचना असते, असेच शब्द वापरतात. आरोग्य या सर्वांचं भान ठेवून, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी किंवा आता सर्वच धार्मिक स्थळांमध्ये प्राण्यांची कत्तल करणं, बळी देणं हा प्रकार असायचा. पिढ्यानपिढ्या चालत आलेला प्रकार. अजूनही आसामच्या काही देवळांमध्ये रेड्यांचा बळी दिला जातो. तर बळी देण्याच्या प्रकारावरती आता बंदी घातलेली आहे. भोरच्या जवळ एक देवीचं मंदिर आहे, तर तिथे अशीच मोठी प्रथा होती आणि त्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली, धक्काबुक्की झाली आणि पुष्कळ माणसं मारली गेली. तर तेव्हापासून मग या सगळ्या गोष्टींवरती हळूहळू आता बंदी घालण्यात आलेली आहे. तर आरोग्याचा पण विचार तुम्हाला करावा लागतो, सार्वजनिक शिस्तीचा, नीतिमत्तेचा
आणि हे सगळं लक्षात ठेवून मग तुम्ही धर्माचं पालन करू शकता किंवा धर्माचा प्रचार पण करू शकता. प्रचार म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर सहसा येतात ते काही धर्मप्रचारक, काही विशिष्ट धर्माचे. तर त्यांना प्रचार करायला हरकत नाही आहे, परंतु मग त्याच्यामध्ये त्यांनी पैशाचं प्रलोभन दाखवणं किंवा जुलूम जबरदस्ती करणं हे होता कामा नये. बऱ्याच वेळेला असे आरोप करतात की अशी चर्चा होते की यात्रेच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी काही धर्मप्रचारक जातात आणि मग जे अगदी हलाखीच्या स्थितीत असतात अशा लोकांना ते शोधतात, त्यांना बाजूला घेतात, त्यांना मदत करतात आणि मग नंतर त्यांना अशी विनंती करतात की तुम्ही आमच्या धर्मामध्ये यावं. आता त्यांनी नकार दिला तर मग वेगवेगळे आणखीन मार्ग अवलंबले जातात आणि त्याला बऱ्याच वेळेला मग धर्म बदलण्याला भाग पाडलं जातं. तर याच्यातला पहिला जो भाग आहे की त्याला तुम्ही तुमच्या धर्माचं महत्त्व समजावून सांगणं किंवा त्याची सेवा करणं, याला घटनेचा विरोध नाही आहे. पण त्याची इच्छा नाही आहे तरीही त्याच्यावरती जबरदस्ती करणं याला घटनेचा विरोध आहे. धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. आता हे स्वातंत्र्य याला सुद्धा काही मर्यादा आहेत, याच्यावर सुद्धा काही बंधनं घातलेली आहेत. तुम्हाला यात्रा आयोजित करायची आहे, मग यात्रेचं आयोजन करावं लागतं, नियोजन करावं लागतं. कोणी कुठून येणार, कार्यक्रम कसा होणार, काय काय केलं जाणार कार्यक्रमामध्ये, कोण कोण सहभागी होणार, किती पैसे लागणार. तर हे सगळं व्यवस्थापन, मॅनेजमेंट हे करण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने सर्व धर्माच्या लोकांना दिलेलं दिसतं. 27वा कलम काय म्हणतंय ते बघा. एखाद्या धर्मसंस्थेने लागू केलेले धर्मासंबंधित कोणतेही कर भरण्याची कोणावरही सक्ती करता येणार नाही. धर्मासंबंधित कर. आता बरेच धर्म किंवा पंथ असे आहेत, ते सर्वच धर्मामध्ये आहेत. आपण कोणाचे नाव घेऊन उगीच विनाकारण वाद उभा करत नाहीये. तर त्या पंथांमध्ये पैसे गोळा करण्याची पद्धत आहे. तर ही पैसे गोळा तुम्ही करू शकता, परंतु त्याची सक्ती नाही करता येणार. एखाद्याने सांगितलं की मला ही वर्गणी द्यायची नाही आहे किंवा मला हा जो काही कर लागू केलेला आहे तो द्यायचा नाही आहे, हा धर्माची संबंधित आहे, मी या धर्माचा असलो तरी या गोष्टी मान्य नाही आहेत, तर त्याच्यावरती सक्ती तुम्हाला करता येणार नाही. 28वा कलम. सरकारी खर्चाने चालवलेल्या कोणत्याही संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही. आता याला परत अपवाद पण आहे. ज्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स आहेत, म्हणजे अल्पसंख्याक धार्मिक असतील, भाषिक असतील, अल्पसंख्याक म्हणून जर नोंदवलेलं असेल कुठल्याही प्रकारचे, तर त्या संस्थेमध्ये विशिष्ट धर्माचं, पंथाचं शिक्षण देण्याला बंदी नाही आहे. पण बाकीच्या सर्व सरकारी खर्चाने चालवलेल्या संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही. आता पुढचा हक्क आहे तो सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. हा मुख्यतः अल्पसंख्याकांसाठी आहे. 29वा कलम याच्यामध्ये काय म्हटलंय, तर भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क. भाषा आणि लिपी याच्यातला फरक मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. मराठी भाषा आहे आणि देवनागरी लिपी आहे. इंग्रजी भाषा आहे आणि रोमन लिपी आहे. कोकणी ही देवनागरीमधून पण लिहिता येते आणि रोमन भाषेत पण काही जण लिहितात. त्याला रोमी कोकणी असं म्हणतात. जे कोकणी आहेत किंवा गोव्याकडचे आहेत त्यांना हे माहीत असेल.
हे काही जण रोमन भाषेतून कोकणी भाषा लिहितात, रोमन लिपीतून कोकणी भाषा लिहितात, तर काही जण देवनागरी लिपीतून लिहितात. तर लिपी आणि भाषा हे जपण्याचं, तसंच संस्कृती जपण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क भारतीय घटनेने मान्य केलेला आहे. तसेच सरकारी खर्चाने चालवलेल्या कोणत्याही शाळेत धर्म, जात, वंश, भाषा या आधारावर कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही. आता कॉन्व्हेंट स्कूल असतात, कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे चर्चनी चालवलेली शाळा, त्याला बऱ्याच वेळेला सरकारची ग्रँट पण असते काही ठिकाणी. त्यामुळे त्या स्कूलमध्ये किंवा कोणत्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की फक्त ख्रिश्चनच असतात असे नाही, बाकीच्या धर्माच्या लोकांना सुद्धा तिथे प्रवेश मिळतो. 30वं कलम काय म्हणतं? धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क. मी जे मगाशी सांगितलं तेच, मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स. आपल्याकडे MD कॉलेज आपल्याजवळ असलेलं महर्षी दयानंद कॉलेज ते मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, किंवा सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईमधलं प्रसिद्ध कॉलेज ते मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, किंवा KC कॉलेज सिंधी लोकांची संस्था आहे तर मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन, सेंट झेवियर्स ख्रिश्चन. तर अशी मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स स्थापन करण्याची परवानगी किंवा शाळा आणि कॉलेजेस स्थापन करण्याची परवानगी या 30व्या कलमानुसार मिळालेली दिसते. तर पुढचा हक्क आहे तो संपत्तीचा हक्क. 31वं कलम हा मूळ घटनेमध्ये दिलेला हक्क होता, परंतु 1978 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीने तो रद्द करण्यात आला. त्याचा एक मोठा इतिहास आहे आणि तो पुढे जसा जसा संदर्भ येत जाईल तसा आपण पाहू. पण थोडक्यात आत्ता त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे इतकंच की संपत्तीचा मूलभूत हक्क पहिल्या घटनेमध्ये मिळाला. त्याच्यानंतर सरकारला भारताचा विकास करायचा होता, रस्ते बांधायचे होते, रेल्वे लाईन्स टाकायच्या होत्या, धरणं बांधायची होती. आता या तिन्ही गोष्टींसाठी जमीन लागणार. जमीन खाजगी लोकांच्या मालकीची होती. जमीन सरकारने विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला सरकारी भावाने पैसे मिळतील. जमिनीचा सरकारी भाव आणि जमिनीचा बाजारभाव, तुम्ही मुंबईतले असल्यामुळे किंवा मुंबईत आता राहत असल्यामुळे निश्चित त्याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे. जमीन आसमानाचाच तो फरक असतो. म्हणजे सरकारी भाव जमिनीवर असतील तर बाजारभाव आसमानामध्ये असतात. हा जमीन आसमानाचा फरक असतो. लाखांमध्ये त्याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे 2 लाख एखाद्या जमिनीचा भाव सरकार सांगत असेल तर प्रत्यक्षात त्या जमिनीचा भाव 2 कोटीच्या आसपास पण असेल. इतका नसला तरी 20-25 लाख 30 लाख तरी असू शकतो. म्हणजे बाजारभाव नेहमी जास्त असतो. तर सरकारने असं सांगितलं की आम्ही बाजारभावाने तुम्हाला मोबदला देणार नाही. रस्त्यासाठी आम्ही समजा तुमची जमीन घेतली तर सरकारी भावाने आम्ही मोबदला देऊ. जमीनदारांनी कोर्टामध्ये खटला भरला. संपत्तीचा हक्क हा आमचा मूलभूत हक्क आहे आणि त्याचं रक्षण करायचं असेल तर आम्ही जमीन देणार नाही, आणि जमीन द्याच म्हणून तुम्ही भाग पाडलं तर आम्हाला त्याचा बाजारभावाने मोबदला पाहिजे. कारण आम्ही एरवी ती विकली असती तर आम्हाला एवढे पैसे मिळाले असते, तर आम्ही नुकसान का करून घ्यावं. कोर्टाने त्यांची बाजू उचलून धरली. 1951 पासून 1978 पर्यंत हा वाद चालत राहिला. कोर्ट एक निर्णय द्यायचा, मग पार्लमेंट किंवा म्हणजे संसद त्याच्या विरुद्ध काहीतरी कायदा करायचे, तो निर्णय रद्दबातल ठरवायचे. पुन्हा लोक कोर्टात जायचे, कोर्ट वेगळा निर्णय द्यायचा आणि संसदेचा कायदा रद्द केला जायचा. शेवटी संसदेने 31वं कलमच रद्द करून टाकलं. संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करून टाकला. त्याच्यामुळे हा वादाचं कारणच संपलं. तर हा 31वं कलम आता रद्द झालं आहे. त्याच्यामुळे
पुढचा मूलभूत हक्क, मूलभूत हक्कांचं विशेष संरक्षण करण्यासाठी दिलेला घटनात्मक उपायांचा हक्क, 32वा कलम आहे. मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क. सर्वोच्च न्यायालय रिट आदेश देऊ शकते. रिट म्हणजे कोर्टाचा विशेष आदेश, WRIT, रिट असं त्याला म्हणतात. रिट पिटिशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. एखादे काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी दिलेला विशेष आदेश म्हणजे रिट अर्ज. रिट अर्ज दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय असा आदेश देऊ शकतं. रिट आदेश खालील प्रकारचे असतात. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश आहेत. पहिला त्याच्यातला आहे हेबियस कॉर्पस. मी खाली त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. तर हेबियस कॉर्पस, एखाद्याला अटक केली आहे तर ती कायदेशीर मार्गाने केलेली आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी अटक केलेल्या व्यक्तीला कोर्टात हजर करण्याचा संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आदेश. म्हणजे तुमचा भाऊ किंवा मित्र किंवा आणखीन कोणीतरी जवळचा, त्याला पोलीस उचलून घेऊन गेले आणि नंतर त्याचा पत्ताच नाही आहे किंवा पोलीस उत्तर देत नाही आहेत, तर तुम्ही हेबियस कॉर्पस दाखल करू शकता. आणि मग कोर्ट पोलिसांना आदेश देतं की या माणसाचं शरीर हजर करा, जिवंत किंवा मृत, कारण माहीत नाही आहे त्याची अवस्था काय आहे. त्याला म्हणतात हेबियस कॉर्पस. तर मॅन्डॅमस, कनिष्ठ न्यायालयाला किंवा अधिकाऱ्यांना एखादी कृती करण्यासाठी दिलेला आदेश. जे एखादा पोलीस आहे तो तक्रार नोंदवून घेत नाही आहे, कंप्लेंट किंवा FIR नोंदवून घेत नाही आहे, तर तुम्ही मॅन्डॅमस खाली त्याला तसं कंपल्शन करू शकता. मॅन्डॅमस दाखल केला, कोर्टाने ॲक्सेप्ट केला, तर कोर्ट पोलिसांना सांगतं की हा FIR दाखल करून घ्या. त्याच्यानंतर प्रोहिबिशन, एखादी बेकायदेशीर कृती करण्यापासून कनिष्ठ अधिकाऱ्याला रोखण्यासाठी दिलेला आदेश. म्हणजे उलट काही पोलीस, मगाशी उदाहरण दिलं तर ते काम करत नाही आहे, ते टाळतायत. तर काही अतिउत्साही असतात की त्यांच्या चौकटीत न बसणारी कामं पण ते करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची हद्द सोडून दुसऱ्याच्या हद्दीत घुसून काम करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा अधिकाऱ्यांना प्रोहिबिट करणं म्हणजे थांबवणं, त्याच्यासाठी प्रोहिबिशन या नावाने रिट अर्ज तुम्ही करू शकता. को वॉरंटो, अधिकार पृच्छा. आता हे मराठी शब्द आणखीन कठीण आहेत, त्यामुळे इंग्लिश शब्द वापरले तरी हरकत नाही आहे. को वॉरंटो, एखादी कृती करण्याचा अधिकार तुम्हाला कसा मिळाला असे अधिकाऱ्यांना विचारणारा आदेश. म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला हे करायला, नसत्या भानगडी तुम्ही का करता, असा प्रश्न कोर्ट विचारू शकतो. सर्शिओराय, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय पुन्हा तपासण्यासाठी दिलेला आदेश. ही नित्यनेमाची बाब आहे. म्हणजे हायकोर्टाने एखादा निर्णय दिला, त्याच्यावरती पुढे अपील करायचं नाही असं सांगितलं, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा आणि सांगा की मला याच्याविरुद्ध अपील करायचं आहे आणि कोर्टाने मला नकार दिलेला आहे. तर सुप्रीम कोर्ट ती केस पाहतं आणि मग खालच्या कोर्टाला सांगतं की तुम्ही निर्णय तुमचा तपासून बघा आणि त्याला अपील करण्याची परवानगी देता आली तर गरज वाटली तर तुम्ही देऊ शकता. म्हणजे देण्यासारखी स्थिती आहे, हे सर्शिओरायच्या माध्यमातून वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला सांगू शकतं. तर हे झाले सगळे मूलभूत हक्क. तर पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्त्व, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्व पाहायची आहेत.